नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता देशमुखांच्या घरी मंगळागौर असते. सगळं काही पहिल्यासारखं झालेलं असतं आणि आनंदाचे दिवस आलेले असतात. म्हणूनच मानिनीने तिच्या दोन्ही सुनांची मंगळागौर ठेवलेली असते. तर तिकडे दुसरीकडे वसुंधराचा पारा खूपच चढलेला असतो, कारण त्यांना मोलकरणी बनून घरातील सगळी कामे मानिनी आणि काव्याने करून घेतलेली असतात. त्याचमुळे रम्याने आता काव्यासोबत बदला घेण्याचं ठरवलेलं असतं. मंगळागौरीचे खेळ खेळत असताना कशा प्रकारे आपण काव्याला त्रास देऊ शकतो याचे कारस्थान त्या दोघी मायलेकी करत असतात. घरामध्ये महिला मंडळ जमा झालेले असतात आणि खेळायला सुरुवात होते. तर घरी आलेले पाहुणे सांगू लागतात की स्वाती आणि रम्या का खेळत नाहीयेत, असे बाजूला का उभे आहेत. तर मानिनी विचार करते की उगाच विषय वाढायला नको, कोणालाही माहिती पडायला नको की स्वात्याने काय केलंय. त्यामुळे मानिनी त्या दोघींना खेळ खेळण्याची परवानगी देते. पण मात्र रम्या आता खेळ खेळत असताना मुद्दामच काव्याच्या पायात पाय अडवते, जेणेकरून ती खाली पडेल आणि काव्यही खाली पडते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या रम्याला काय शिक्षा करणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.